ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। ब्रह्मांड न्यूजच्या दर्शकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बिल यासाठी दिनांक 15/2/2026 पर्यंत मुदत वाढ। कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड अपलोड करणे या संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की शालार्थ प्रणालीमध्ये योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बिल माहे 15 फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। यामुळे ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवर कागदपत्रे DDO2 शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, सचिव या स्तरावर रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध व अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असणार आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे वय 60 व पेक्षा जास्त व इतर करिता 58 वर्षांपेक्षा जास्त, त्याचबरोबर कमांडंट पदावरील वय वर्ष 62 असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखेबाबत DDO1 व DDO2 यांनी तपासणी करून जर काही बदल असल्यास उपसंचालक यांच्याकडून सदर जन्मतारीख तपासणी करून घेण्याचे कार्यवाही दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। याबाबत आवश्यक ते तांत्रिक व्हॅलिडेशन शालार्थ प्रणालीमध्ये होणार आहेत। युडायस क्रमांक एका शाळेचा एकच असणे आवश्यक असणार आहे। यामध्ये प्राथमिक, माध्यमिक यापैकी एका स्तरावर एकाच युडायसवर 2 किंवा अधिक शाळेचे देखील अदा होत असल्यास असे देयके अदा करता येणार नाहीत असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।